रामकृष्ण रे, जय शिवराय, जय शंभूराजे. रात्री आपला दिंडी सोहळ्याचा तरडगाव या ठिकाणी मुक्काम होता. आता रात्री आपण सगळं आता उरकलेलं आहे. पहाट 4 वाजता लोक उठून आंघोळी वगैरे करून सगळी तयारी करून आता निघण्याची बेतात आहोत आपण. रामकृष्ण हे बाबा बघा केंद्रीय महाराज आहेत. हे आपल्या दिंडीत म्हणजे आपल्या धर्मशाळेतच होते आळंदीला. आपली काही ओळख नव्हती पण काल आमची ओळख झाली. रामकृष्ण केंद्रीय महाराज म्हणायचं यांना. बरं काय नियोजन आहे माऊली तुम्ही सांगा. आता नियोजन काय नाही बाबा. आता निघायचं पायी पायी. किती वाजता निघायचे? आता किती वाजले? आता वाजले 6 वाजले 6:30. 6:15 वाजले. हे बघा मामा आहेत. मामाची घ्या बाबा पहिली. रामकृष्ण रे. माऊली काय नियोजन आहे आता? काय नाही आता इथून निघायचे. हा. तरडगाववरून किती वाजता निघायचे? तरडगावून आपला थोडं गॅपा झाला मग 5 मिनिटात. म्हणजे आता तरडगाव इथून आपण तरडगावच्या पाठीमागे मुक्काम आहे. 3 किलोमीटर तरडगाव आहे. पुनर्वसन आहे वस्ती. बरं आजचा मुक्काम कुठे आहे? आजचा मुक्काम फलटण या गावी. फलटणच्या पाठीमागे असं पाठीमागे जगताप वस्ती म्हणून. तुमचा मुक्काम काय मग माऊली ज्या ठिकाणी थांबतात त्याच्या पाठीमागे का असतो? जरा कसं आहे आता थोडस सोय बी बघायला का तुमची दिंडी शेवटच्या नंबर म्हणजे मागच्या नंबरला असल्यामुळं तुम्हाला मागच जागा मिळालेली आहे असं आहे का? नाही तसं नाही काही एवढं. हा. पण ज्या लोकांची जुन्या लोकांची ओळख होती हा. त्या लोकांनी आपल्याला ठेपे करून दिले. मग त्या ठिकाणी थांबावं लागलं. बरोबर छान आहे. काय हातपाय वगैरे दुखत आहे? दुखते थोडंफार होतं कमी जास्त चालते पण पांढरंग नेतो. आजारी वगैरे पडले नाही? नाही काल गेलतो एक इंजेक्शन वगैरे घेतलं. कालच इंजेक्शन घेतलं? हा डॉक्टर घेतलं. आणि तुम्हाला आलेलं किती दिवस झालं? मी जेजुरी मधून आले. हा. बरं तुमच्या श्रीरामपाय दिंडी सोहळ्यामध्ये काही लोक आजारी वगैरे आहेत का? थोडंफार आपलं होतं चालण्यामुळे. हा हा. जास्त असं चालण्याचं जास्त तुम्हाला परिपाठ नाही? नाही काय जुनी लोक आहेत. हा हा. म्हातारी माणसं. हा हा हा. थोडं म्हातारी माणसं चालतात का? चालतात. आणि गाडीत बसून काय मायला येतात असं? ते स्वयंपाक वगैरे करणारे जातात. हा. तुम्हाला वेळेवर जेवण वगैरे सगळं. हा. सगळे लोक दिंडीत चालतात. आता नाश्ता सगळं झालं. नाश्ता काय होता आता? आता उपीट होता. चहा होता का? चहा बी होता. हा हा. घरी आपली एवढी सोय होती का? नाही एवढी कायची सोय. एवढ्या लवकर कायची. घरी मग आंघोळ किती वाजता करीत असेल हे घरी ज्यावेळेस? आपल्याला परिपाठी आपण करतो 5-5:30. पण याच्यात मध्ये किती लोक थंड पाणी आंघोळ करीत असतील? सर्व स्टॉक लोक. नाही घरी आता काय चालतं. हा. 90% लोक गरम पाणी. हा हा हा. 10% लोक गार पाणी करणार. म्हणजे वारीला येणारी लोक गेल्या वर्षी जी वारीला आली ना त्यांनी त्यावेळेस थंड पाण्याने केली. डायरेक्ट ह्याच वर्षी थंड पाण्याने. नाही तर घरी सर्रास लोक. हा हा हा. रामकृष्ण असं तसं इकडं नाही का गरम पाणी. काय करायचं? बरोबर. कालच्या प्रश्नाचे उत्तर आले म्हणजे तुम्ही काल जे मला म्हणत होतात ना षडविकारावर मात कशी करावी आणि केल्यामुळे होत कशी नाही, तर त्याचं एकच कारण आहे की उत्तम तीर्थाचं स्नान करावं. उत्तम तीर्थ जगात कोणतं? तर उत्तम तीर्थ स्वतःचं मन निर्मळ करणं प्रयत्नानं करावं लागतं बरं का. त्या सहजासहजी होत नसते. पण सतत जर आपण मन निर्मळ करण्याचा प्रयत्न केलो तर तुमचे षडविकार आपोआप सामोरतात. हे कालच्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर. काल आपला बराच विषय झाला. तर त्या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर म्हणजे उत्तम तीर्थाचं स्नान करणं. आता एवढी लोक पंढरपूरला आलेत ना, म्हणजे आपल्या दिंडी सोहळ्यात नाही सगळ्या महाराष्ट्रातून आता जे वारीला लोक आलेत ती जवळ 15 लाख रुपये. आपलं 15 लाख लोक असतील. 15 लाख लोकांमध्ये आहे ना सर्रास वारकऱ्यांचं असं ध्येय आहे का ईश्वराची आपली भेट झाली पाहिजे किंवा ईश्वराचा अनुभव मिळाला पाहिजे. तर त्यासाठी आहे ना आता प्रबोधनाचं काम कोण करतं आपल्याकडं? कीर्तनकार, प्रवचनकार. तर विशेष त्या लोक म्हणजे तेच मार्ग सांगत यात कीर्तनामधून
पण अजून सोप्या भाषेत आणि लोक उन्नतीचा मार्ग सांगितला पाहिजे असं मला वाटतं. लईच म्हणजे संस्कृत भाषा किंवा लय श्लोक किंवा लय वेदांत सांगितला ना ते लोकांच्या अगदी याच्यावरून जाणार. जसं 10वीला शाळेत असं इंग्लिशचा पेपर असायचा, इंग्लिश कळत नसं, तसं ती साधू संतांची ती वरच्या दर्जाची भाषा आहे. सर्वसामान्य लोक जसं हरिपाठ अगदी सर्वसामान्य लोकांना समजेन असं आहे, पण तरी त्यातला अर्थ लोकांच्या गळी उतरत नाही अजून. त्याचं कारण बाबा तुमचे लय प्रश्न लय व्हायले, पण तुमच्या पहिल्या उत्तर असं आहे अनुभवासाठी किती लोक निघाले असं तुमचं म्हणतो. ईश्वर प्राप्तीसाठीच सगळीच निघालेले निघालेत, पण चालू जाणे वाट दुर्लभ एखादा. तुकाराम महाराज म्हणले तर स महात्मा स दुर्लभ हा सर्व मिती वासुदेव हा. असं सर्व ठिकाणी वासुदेव पाहणारे लोक मोजके असतात, म्हणजे नसतात असा अपवाद नाही, आहेत, पण ते तुम्हाला कळणारही नाही ते कळू देणारही नाही. असे सामान्य स्वरूपात राहतो. जे विशेष स्वरूपामध्ये जे भडकतात ते लोकेशनीसाठी, ते लोकांच्या मंजूळ शब्दासाठी, वा म्हणजे स्तुतीसाठी भटकले. पण ईश्वर प्राप्तीसाठी जर म्हणाल ना तर चालू जाणे वाट दुर्लभ एखादा. किंवा माऊली म्हणतात आस्तीची या महापुरी. म्हणजे ह्या 15 लाखामध्ये एकच माणूस ईश्वराला भेटायला निघालाय का? मग मी अनुभवासाठी. अनुभव नाही, मी तुम्हाला ओवी माऊली म्हणते आस्तीची या महापुरी निगता ती कोटीवरी. कोटीवरी निगतात म्हणजे वाटचाल करतात. प्राप्तीच्या पहिले तरी विपाईला पावे. विपाईला म्हणजे एखादा आला तर आला नाही तर ती बी नाही. विपाईला म्हणताना येतोयच असा नाही, कुठेतरी देव खेळणं टाकते आणि त्या रंगीत चेंडूलाच लेकरू भुलून बसते. म्हणून विपाईला म्हणजे एखादाच पडून जातो, अनेक नाही. मग ईश्वर प्राप्तीसाठी देवदर्शनासाठी आपण सगळेच चालू, पण मग आपल्या माग ते कुठं आहे, त्याच्या मागे लिगाड आहे. काय आपण आहे ना वेळोवेळी आता काय झालं आपली निघायची प्रश्न तयार आहे. वेळोवेळी आपण आहे ना बाबांचं मार्गदर्शन घेत जाऊ. बाबांना बऱ्याच गोष्टी आपण विचारू शकतो, बाबा सांगू शकतात. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शिवराय. तुम्ही डोक्यात आणत जा प्रश्न. नाही आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आम्ही वाटलं तर आमच्या गावाला घेऊन जाऊ. अशा माणसाची आपल्याला गरज आहे. तुम्हाला सांगितलं आता उत्तम तीर्थ कालच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या लक्षात. बरोबर. हा चालेल. रामकृष्ण हरी, जय